नमस्कार. अळूचं फतफद करायला अळूची पानं साफ धुवून पुसून देठ कापून त्याची सालं काढली. नंतर देठ एकत्र करून पानात रोल करून भाजी चिरून घेतली. पातेल्यात पाणी गरम केलं, त्यात मीठ कोकम घातलं. अळू पाण्यात घालून 2 मिनिट ब्लांच करून घेतला. अशाने भाजी खाजेरी लागत नाही. शिजलेला अळू चाळणीत गाळून घेतला. आता चवळी आणि काळे वाटाणे मीठ पाणी घालून कुकरला 4 ते 5 शिटी केली. उकडलेला वाटाणा, चवळी, उकडलेले शेंगदाणे आणि मके बाजूला ठेवायचे. अर्धी वाटी खोबरं, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, हळद मिक्सरला वाटून घ्यायचं. आता भाजीच्या फोडणीसाठी पातेल्यात तेल घातलं. 1 कांदा परतला, हिंग घातलं, हळद मीठ घातलं, ते परतलं. खोबऱ्याचं वाटण ऍड केलं. उकडलेले मके, शेंगदाणे, काळे वाटाणे, चवळी घातले, मिक्स केले. अळू घातला, परतून पाणी ऍड केलं. 5 मिनिट शिजवलं. 3 ते 4 कोकम घातले, गूळ घातलं. उकळी आली की वरून फोडणीला तेलात लसूण घालायची. फोडणी भाजीत ऍड करायची आणि भाकरी सोबत